तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे अर्णव सवारचं ईश्वरीला म्हणतो कळलं माझी सेवा करायची. आता ईश्वरी म्हणते आता बघा पुढचे 24 तास मी काय करते ते. आणि आता ईश्वरी अर्णवला म्हणते हे तुमचं पिण्याचं शुद्ध पाणी. अर्णव म्हणतो काय झालं तुला, काय करतेस हे. तेव्हा ईश्वरी हसते आणि मनातल्या मनात म्हणते ही तर सुरुवात आहे, तुम्हाला कुठं माहिती अजून पुढे काय होणार आहे ते. आणि आता अर्णव झोपायला बेडवरती झोपलेला असतो. तोपर्यंत ईश्वरी जणू का तिच्या अंगात नाग आला आहे अशी करून पदर बिदर खोचून पार आता बेडवरती चढलेली असते आणि ती अर्णवला भीती दाखवत असते. अर्णवला फणाविना मारल्यासारखं नाटक करत असते. हे सगळं झाल्यानंतर अर्णव शांत बसतो. परत ईश्वरीच्या अंगात जणू काही भूत शिरल्यासारखं डोक्यावरती टॉवेल घेऊन पांढरा ती आता झोपलेल्या अर्णवला हाताने उठवते. आता अर्णव घाबरतो, ए काय करतेस तू, काय करतेस हे, तुझ्या अंगात काही भूतभीत शिरलंय का असं म्हणून. त्यावेळेस आता स्वप्नातून त्याला उठवून ईश्वरी चांगलीच भीती दाखवत असते. त्यावेळेस अर्णव म्हणतो बाई मी हारलो, मला माफ कर, माझं चुकलं. आता ईश्वरी म्हणते हा हे कसं बरोबर बोललात. आणि आता ईश्वरी टॉवेल वगैरे बाजूला फेकून देते आणि अर्णवला म्हणते झोपा आता. असं करून ईश्वरी एका साईडला आणि अर्णव एका साईडला झोपलेले असतात. त्यावरती आता अर्णव हसत हसत झोपत असतो आणि आता त्याला खूप छान वाटत असतं की चला ईश्वरीला माझ्या प्रत्येक गोष्टीचा फरक पडत आहे. आता ईश्वरीला देखील बरं वाटत असतं की हे मला सॉरी बोलले. आता मग ते कशा का पद्धतीने असे ना. तर इकडे राकेशच्या मात्र पोटात दुखत असतं. राकेश म्हणतो चिंटू तुला मी असं खुशीत नाही बघू शकत रे. आता बघ हे औषध मी ह्या दुधात टाकले ना, आता हे मी अंजलीला पुन्हा एकदा पाजणार, पुन्हा एकदा अंजलीची तब्येत बिघडणार आणि मग ज्या अवस्थेत असाल तिथून तुम्हाला धावत परत इकडे यावंच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघं जण निवांत टाइम घालवू शकत नाही. आता राकेशने तर अंजलीला आजारी पाडायचं ठरवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, नक्की राकेशच्या ह्या गोष्टीमुळे ईश्वरी आणि अर्णव धावत धावत ईश्वरीच्या घरून इकडे परत माघारी घरी येणार का आणि अंजलीला ह्या गोष्टीमुळे काही त्रास होणार आहे का राकेशच्या वारंवार ह्या गोष्टीमुळे, त्यात ती प्रेग्नेंट. आता नक्की मालिकेत पुढे काय होणार, अर्णव राकेशचा बंदोबस्त फायनली कसा करणार हे बघणं अतिशय रोमांचक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका तू ही रे माझा मित्र. थँक्यू.